मुंबई पुणे एक्सप्रेसवे महाराष्ट्रातल्या सगळ्यात महत्त्वाच्या रस्त्यांपैकी एक. हा रस्ता दोन महत्त्वाच्या शहरांना जोडतो. लाखो प्रवासी इथून रोज प्रवास करतात. या रस्त्यावर नवनवीन टेक्नॉलॉजी वापरली जाते. मध्ये घनदाट जंगल नाही, मोठ्या अडचणी नाहीत, वेळ कमी लागतो, हे सगळे मुद्दे आहेतच. पण मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा रस्ता सेफ आहे. इथून निर्धास्त राहून प्रवास करता येतो. फक्त मुंबई पुणे एक्सप्रेसवेच नाही, तर जुना मुंबई पुणे हायवे, मिसिंग लिंक या सगळ्या रस्त्यांची ओळख एकच, सुरक्षित रस्ते. पण मागच्या काही दिवसात काय घडतंय तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहन चालकांना लुटल्याच्या बातम्या आल्यात. लुटीचा पॅटर्न भयानक आहे. एखादी गाडी बोगद्यात शिरली की अंधारातून 5-6 तरुण पुढे येतात, गाडी अडवतात आणि बोगद्याच्या बाहेर पडायच्या आधीच ड्रायव्हरला लुटतात. किंवा एखादी गाडी वेगात जात असेल तर गाडीवर दगड टाकून थांबवलं जातं. ड्रायव्हरने लघवीसाठी थांबवलेली गाडी, बराच वेळ रनिंग झाल्यानंतर थांबलेली गाडी, कुणालाही टार्गेट केलं जातं. दगडफेक, धमकी आणि लूट हा पॅटर्न वापरला जातो मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर. पण नेमकं घडतंय काय? काय दावे केले जात आहेत? पोलिसांकडून काय सांगितलं जात आहे? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 23 जूनच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार 19 जूनला लोणावळ्याजवळच्या औंढे गावच्या हद्दीत मध्यरात्री एक घटना घडली. एका ट्रक ड्रायव्हरने गुरुवारी रात्री कोल्हापूरमध्ये ट्रक भरला आणि तिथून माल घेऊन भिवंडीला निघाला. शुक्रवारी मध्यरात्री हा ट्रक औंढे गावाजवळ आला तेव्हा ड्रायव्हरने टायरचं प्रेशर चेक करण्यासाठी ट्रक एक्सप्रेसवेवर बाजूला लावला आणि ड्रायव्हर, क्लीनर गाडीतून उतरले. पण प्रेशर चेक करून पुन्हा ट्रकमध्ये बसण्याआधीच हातात काठ्या आणि लोखंडी रॉड घेतलेले 4 जण तिथे आले आणि त्यांनी या दोघांना मारायला सुरुवात केली. नुसतं मारण्यावर हे थांबले नाहीत, तर त्यांनी या दोघांना धमकावलं. दोघांचे मोबाईल फोन काढून घेतले. ड्रायव्हरचं चांदीचं ब्रेसलेट सुद्धा काढून घेतलं. त्यांच्याजवळ असलेली कॅश हिसकावली आणि त्यानंतर तिथून निघून गेले. त्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे या प्रकाराची तक्रार सुद्धा देण्यात आली. त्यात 15 जुलैला औंढे गावाजवळच्या पुलाजवळ अशीच एक घटना घडली. एक टेम्पो चालक पहाटे पुण्याकडून मुंबईला जात होता. साधारण 4:20 त्याने टेम्पो एक्सप्रेसवेच्या कडेला थांबवला आणि तो लघुशंका करण्यासाठी खाली उतरला. त्याच वेळी 4 जण आले. त्यांनी आपल्या जवळचे चाकू काढले आणि या टेम्पो ड्रायव्हरला जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्याच्या जवळचा 25,000चा ऐवज लुटून नेला, ज्यात मोबाईलचाही समावेश होता. टेम्पो ड्रायव्हरने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये रितसर तक्रार केली. पोलिसांनी शोध सुरू केला आणि 21 जुलैला पोलीस या प्रकरणातल्या मुख्य आरोपीपर्यंत पोहोचले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, टॉवर लोकेशन आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संदेश अंकुश हिलम याने हा गुन्हा केल्याचं निष्पन्न केलं. संदेशला अटक करण्यात आली तेव्हा त्याच्याकडून त्याने चोरलेला विवो कंपनीचा मोबाईल आणि 9,700 रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संदेश मूळचा रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यामधल्या विनेगावचा. धक्कादायक गोष्ट म्हणजे तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. त्याच्यावर खालापूर पोलीस ठाण्यात दरोडा आणि जबरी चोरीचे 2 गुन्हे दाखल आहेत. तो सध्या लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात आहे. आता एका आरोपीला अटक झाली असली तरी त्याचे साथीदार फरार आहेत आणि हायवेवर गाडी थांबवून किंवा थांबलेली गाडी हेरून चोरी, दरोडा आणि लुटीचे प्रकार सुरू आहेत. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार 31 जुलैच्या पहाटे भातण बोगद्याजवळ एका ट्रक ड्रायव्हरवर हल्ला झाला. अर्जुन यादव हा ट्रक ड्रायव्हर ट्रक घेऊन पुण्यातून मुंबईला निघाला होता. त्यावेळी तो एक्सप्रेसवेवर असलेल्या भातण बोगद्यात शिरला आणि त्याच वेळी त्याच्या ट्रकवर दगडांचा पाऊस पडला. बोगद्यात थांबलेल्या एका टोळीने त्याच्या ट्रकवर दगड मारले. हे दगड हाताला आणि गालाला लागल्याने अर्जुन यादवने ट्रक थांबवला आणि त्याच वेळी 4 जण ट्रकच्या दिशेने धावत गेले. ट्रकमध्ये घुसले आणि त्यांनी अर्जुन यादवला मारहाण केली. त्याच्याजवळ असलेली 5,000 रुपये कॅश काढून घेतली, कानातली सोन्याची बाळी हिसकावून घेतली आणि जवळच्या इतर मौल्यवान वस्तूही चोरून नेल्या. अगदी काही मिनिटात हा सगळा प्रकार घडला. आता या 3 घटना अशा आहेत ज्या समोर आल्या, पण याच्या व्यतिरिक्तही अनेक घटना घडत असल्याचा दावा करण्यात येतोय. ट्रान्सपोर्ट व्यावसायिक तुकाराम सरक यांनी माध्यमांशी बोलताना केलेल्या दाव्यानुसार मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या अमिटी युनिव्हर्सिटी, खालापूर टोल नाका, भातण बोगदा आणि कोनगाव एक्झिट या भागात डिझेल चोरी, लुटमार, दरोडा अशा घटना घडत आहेत. यामुळे ड्रायव्हर जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत. आता या सगळ्या प्रकारानंतर बोलभिडूने याबद्दल पोलिसांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काही पोलिसांनी आपल्या हद्दीत असे प्रकार घडलेले नाहीत असं सांगितलं, तर हायवे पोलिसांनी हे प्रकार घडलेच तर पेट्रोलिंगद्वारे रोखण्याचा प्रयत्न असतो, पण त्याचे रिपोर्टिंग आमच्याकडे होत नाही, ते संबंधित ठिकाणच्या पोलीस स्टेशनकडे होतं. मुळात एक्सप्रेसवेवर थांबायलाच बंदी आहे. फक्त अधिकृत वॉशरूम्स, फूड कोर्ट इथेच थांबता येऊ शकतं
हा नियम पाळला गेला पाहिजे असं हायवे पोलिसांनी सांगितलं. पण जर लुटमारीच्या घटना घडत असतील तर त्या फारशा समोर का येत नाहीत? तर याबद्दल तुकाराम सरक यांनी बोलबिडूशी बोलताना सांगितलं, अनेकदा ड्रायव्हर तक्रार करायचा प्रयत्न करतात, पण एक्सप्रेस वेवर घटना कुठे घडली यावरून हद्दीचा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे त्यांना तक्रार कुठे करायची हे समजत नाही. त्यात जर ड्रायव्हर मुंबईला येत असताना अशी घटना घडली तर त्याला तक्रार करण्याच्या आधी गाडी लावायला कळंबोलीला जावं लागेल, पार्किंग शोधावं लागेल. तिकडून पोलीस स्टेशनला येताना गाडी कशी मिळणार हा प्रश्न आहे. ड्रायव्हर जर महाराष्ट्राबाहेरचा असेल तर भाषेपासून सगळ्याच गोष्टींची समस्या येते. त्यात ड्रायव्हर लोकांचा एक दिवस खाडा झाला तरी त्यांना मोठा फरक पडतो. त्यामुळे ते तक्रार करत नाहीत आणि अशी प्रकरणं पुढे येत नाहीत. त्यामुळे पोलिसांनी एक्सप्रेस वेवर त्या त्या हद्दीतल्या पोलीस स्टेशनचा नंबर टाकावा अशी आमची मागणी आहे. पण हा विषय फक्त ट्रक ड्रायव्हर किंवा टेम्पो ड्रायव्हर यांच्यापुरता मर्यादित नाहीये. अनेक सामान्य नागरिक एकटे किंवा कुटुंबासोबत मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करतात. त्यांनाही या प्रकारांचा धोका आहेच. कारण हे चोरटे अंधाऱ्या जागा हेरतात, बोगद्याच्या एंट्रीला स्ट्रॅप लावतात. त्यातही गाडी वेगात असेल तर गाडीवर मागून दगड मारतात. गाडीमधून अचानक आवाज कशाचा आला हे पाहण्यासाठी गाडी थांबवली जाते. गाडीत फॅमिली असेल तर चालवणारा लगेचच आवाज कसा काय आला हे बघायला थांबतो आणि तीच संधी हे चोरटे साधण्याची शक्यता आहे. गाडी लघुशंकेसाठी कुठे थांबू शकते, कुठल्या स्पॉटवर मदत मिळण्याची शक्यता कमी आहे, या सगळ्याची माहिती घेऊन हे हल्ले होत असल्याचं सांगितलं जातंय. त्यातही ट्रक या हल्ल्याला बळी पडत असतील तर या चोरट्यांपुढे कार टिकतील का हा प्रश्न गंभीर आहे. पोलिसांकडून अनधिकृत स्पॉटला न थांबण्याचा नियम पाळण्याचं आवाहन केलं जातंय. लोणावळा पोलिसांनी कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे, तर रायगड पोलिसांनी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कारवाई करत मंगेश पवार, किशोर पवार आणि किशोर हिलम या 3 गुन्हेगारांना मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक चालकांना लुटल्याप्रकरणी तडीपार केलंय. पण या कारवाईची व्याप्ती वाढत नाही. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पेट्रोलिंग सुरू होत नाही तोवर भीती कायम आहे. सगळ्यात सेफ समजल्या जाणाऱ्या या रस्त्यावर रात्रीचा प्रवास करण्यात, गाडी बोगद्यात टाकण्यात, गाडी कुठल्याही कारणासाठी थांबवण्यात भीती आहे. चाकू, रॉड, दगड अशा हत्यारांची भीती आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या चोरट्यांची.